लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 3 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग पण छान आणि इंटरेस्टिंग असा दाखवलाय त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय मानिनीताई आलेल्या असतात किचनमध्ये सकाळी सकाळी. नंदिनीची काहीतरी खुडबुड चालू असते. आता मानिनीताई खूप छान सासू आहेत आपल्याला तर माहितीच आहे. त्या नंदिनीला म्हणतात, काय ग नंदिनी, हेल्पर हवाय का तुला किचनमध्ये? नंदिनी हसून म्हणते, नाही नाही आई, काहीतरीच काय. ती काहीतरी शोधत असते नंदिनी किचनमध्ये. मग नंदिनी म्हणते, नाही नाही आई, मिळालं मला जे हवं होतं ते. आता मानिनीताई म्हणतात, नंदिनी एवढं छान वाटतंय ना आज, तुला काय सांगू. अगं सकाळी सकाळी लवकर उठून किचनमध्ये यायचं नाहीये. हे फिलिंग इतकं भारी असतं ना, तुला काय सांगू. नंदिनी, हे छान फिलिंग आहे ना, मला फक्त तुझ्यामुळे येतंय बघ. थँक्यू सो मच. म्हणजे अगं एम्प्लॉई ऑफ द इयर असं अवॉर्ड जरी नाही मिळालं ना, तरी बॉस असल्याचं फिलिंग काहीतरी वेगळं आहे हां. अर्थात मी बॉसिंग करणारी सासू नाही आहे बरं का नंदिनी. नंदिनी म्हणते, नाही हो आई, अजिबात नाही आहात तुम्ही. तुम्ही खूप सांभाळून घेता मला. आता नंदिनी ते असं म्हटल्यानंतर मानिनीताई म्हणतात, खरं सांगू का तुला नंदिनी, तू पहाटे लवकर उठून कामाला लागतेस ना, ते मला फार आवडतं बाई. सकाळी सगळी कामं लवकर उरकली ना की दिवस कसा छान जातो. तुमच्या घरात सकाळी लवकर उठायची सवय फक्त तुलाच असेल का ग नंदिनी? त्यावर नंदिनी हसून म्हणते, नाही आई, असं नाही आहे. म्हणजे मला कळतंय तुम्ही काव्याबद्दल बोलताय. आई, काव्याला ना लवकर उठायची सवय नाही आहे, कारण ती रात्री जागरण करून अभ्यास करते ना म्हणून. मानिनीताई आता काहीच बोलत नाही. मग नंदिनी म्हणते, आई आज काय करायचं? भाजणीची थालपीठं करायची का? मानिनीताई म्हणतात, अरे वा, तुझी आयडिया छानच आहे की आज. अगं जीवा तुटून पडतो बरं का माझ्या भाजणीच्या थालपीठांवर. नंदिनी म्हणते, हो, माझी आई पण म्हणते की मी खूप छान करते भाजणीची थालपीठं. मी करू का माझ्या पद्धतीने? मग मानिनीताई म्हणतात, तू गोडाचा शिरा कर, मी थालीपीठं करते. अगं जीवाला खरंच माझ्या हातची थालीपीठं खूप आवडतात आणि त्याची जीभ खूप शार्प आहे अगं नंदिनी. नंदिनी म्हणते, आई तुम्ही रोजच करता ना, आज तुम्ही आराम करा, मी करते सगळं. आणि त्या निमित्ताने तुम्हाला कळेल सुद्धा माझ्या हातचं थालीपीठ सगळ्यांना आवडतं की नाही. मानिनीताई म्हणतात, अगं आवडतीलच तुझ्या हातची थालीपीठं, फक्त आपला जीवा आहे ना त्याला लगेच कळतं अगं हे थालीपीठ मी केलंय की नाही ते. अगं म्हणजे मी थालीपीठ केलंय की नाही हे तेव्हाच लक्षात येतं त्याच्या. तुला एक किस्सा सांगते. आपल्याकडे ना पाहुणे येणार होते आणि त्या दिवशी ना ते एक नॉनव्हेज रेसिपीबद्दल बोलतात. तर ते त्यांनी नॉनव्हेज आदल्या रात्रीच आणलेलं असतं. तर ते दुसऱ्या दिवशी खराब झालं म्हणे आणि त्यामुळे त्यांनी सगळं आयतं मागवलं बाजारातनं आणि ते पाहुण्यांना खाऊ घातलं. पाहुण्यांनी सगळं साफ केलं अगदी चाटून पुसून. पण जीवा आहे ना तो रात्री माझ्याकडे आला अगं आणि त्याने मला बरोबर सांगितलं की आई, तू तो केलेला नव्हता, तू तो बाजारातून विकत आणला होता. एवढा शार्प आहे माझा जीवा आणि त्याची जीभ सुद्धा. तेव्हा मी जीवाला सांगितलं, बाबा घरात कोणाला सांगू नको, हे आपल्या दोघांचं सिक्रेट आहे. सांगायचा उद्देश हा की त्याला लगेच कळतं मी वस्तू केली आहे की नाही केली आहे. पण अर्थात तू म्हणतेस ना की आज मला करायचं, तू कर सगळं, बघूया जीवाला कळतं का तू केलंय का मी केलंय ते. तुला ऑल द बेस्ट असं म्हणून आता त्या निघून जातात. आता इकडे हे मंजू आत्याचे मिस्टर पेपरमध्ये भविष्य वाचत असतात. मंजूचं राशी भविष्य वाचू का असा ते विचार करतात आणि पुन्हा विचार करतात, काय रास आहे हिची, माझ्या राशीला आली ही बाई, पण हिची रास काही माझ्या लक्षात नाही. आलं आलं लक्षात, कुंभ रास आहे. अच्छा, कुंभ राशीत काय लिहिलंय, तर मनात आणि पोटात गडबड असेल. तेवढ्यात मंजू आत्या आहो आहो करून आल्यात पोटाला धरून. आता हे मिस्टर विचारतात त्यांचे, काय काय झालं मंजू, कशाला ओरडतेस तू? मंजू आत्या म्हणतात, माझ्या ना पोटात फार दुखतंय. आता मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, काय चाललंय तुझं? आता त्या मंजू आत्या म्हणतात, अहो काहीतरी करा ना, माझं पोट दुखतंय. त्यांचे मिस्टर ओरडतात त्यांना आणि म्हणतात, मंजू काय ग, कशाला उगं पोट करतेस आणि माझ्या डोक्याला कशाला भुणभुण? काल काही गरज होती का चौपाटीवर जाऊन 4-5 प्लेट पाणीपुरी खायची आणि आता बसलीस पोटाला धरून? मंजू आत्या म्हणतात, कसले आहात तुम्ही, तुम्हाला काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. एखादा नवरा असता तर त्याने किती काळजी केली असती. त्यावर ते म्हणतात, अगं मंजू, मी बोलल्याने काही तुझं पोट बरं होणार आहे का? अगं मंजू, ज्या माणसाचं मन साफ असतं ना त्याचं पोट साफ असतं. आता मंजू आत्या चिडून म्हणतात, म्हणजे काय माझं मन साफ नाहीये? मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, अगं ये मंजू, अगं 10 वाजले 10. अगं मला जायचंय ग बाई, नाश्त्याची पण वेळ झाली आहे, माझ्या पोटात कावळे ओरडतायत, चल सरक, मला जाऊ दे नाश्त्याला. मंजू आत्या म्हणतात, नाही नाही, माझ्या पोटात दुखतंय आणि मला काही खाता येणार नाहीये हं. मग आता ते मिस्टर म्हणतात तिचे, अगं मंजू, तुझं आणि माझं पोट वेगळं वेगळं आहे ना, तू थांब इथे, मला जाऊ दे नाश्त्याला.
मंजू आत्या म्हणतात नाही नाही, तुम्ही नाही जायचं इथून काही. माझं पोट बरं होत नाही तर मी तुम्हाला काही जाऊ देणार नाहीये नाश्त्याला. मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात अगं असं काय करते मंजू, मला भूक लागली आहे, खाली जाऊ दे ग. मंजू आत्या म्हणतात नाही नाही, माझं पोट बरं होतं कुठेही जायचं नाहीये तुम्ही. त्यांचे मिस्टर वैतागलेले असतात त्यांच्यावर. मंजू आत्या म्हणत असतात नाही नाही, आता तुम्ही केव्हाचे हसत होतात ना माझ्यावर, बसा इथे खिकी करत. माझं पोट दुखतंय, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये, इथेच बसायचं आलेच मी. आता ते विचार करतात काय कटकट लावली या बाईने सकाळी सकाळी. हिच्या आधी मी माझं भविष्य वाचलं असतं ना तर बरं झालं असतं, निदान आधीच खाली निघून गेलो असतो. काय केलं असेल गड्या आज नाश्त्याला. बिचारे मंजू आत्याचे मिस्टर आधीच इमॅजिन करताय. नंदिनीने छान खमंग थालपीठ केलेली असतात आणि ती इकडे सगळ्यांना मस्त सर्व करत असते. प्रेक्षकांना असं नाही वाटत का मालिकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी टेबलवरच बोलल्या जातात, म्हणजे खूप सारे असे दृश्य असतात जे डायनिंग टेबलवरच दाखवले जातात. सहज आपलं सुचलं म्हणून शेअर केला. नंदिनी आता सगळ्यांना थालपीठं वाढत असते तेव्हा मानिनी ताई तिच्या थालपीठांचं फार कौतुक करतात बरं का. पण आता बघा सुरुवातीला काय झालंय. पारचे बाबा म्हणतात क्या बात है, अगं मी सहज म्हणालो काल, नेहमी उपमा पोहे कशाला करता, आज चक्क खमंग थालपीठ आणि त्यावर शिरा सुद्धा. आज तर जीवाचा आवडीचा बेत आहे. वसू आत्या लगली करायला लागतात. मग या मानिनी ताई म्हणतात आवडीचा बेत जीवाचा आहे, पण आजची शेफ कोण आहे माहितीये का, आपली नंदिनी देशमुख. त्यावरती तिचे सासरे खूप कौतुक करतात, वा 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 क्या बात है. मानिनी ताई म्हणतात एक हाती सगळं आज आपल्या नंदिनीने केलंय बरं का. वसू आत्या लगेच कुचकं कचकं बोलायला लागतात आणि म्हणतात झालं, अरे देवा, म्हणजे आता हे सगळं उरणार. आता वसू आत्याने काही न खाताच चालू केलंय बरं का बडबड करणं. त्यावरती आता या पारच्या बाबांना येतो राग. मानिनी ताई म्हणतात असं का बोलता हो ताई. वसू आत्या म्हणतात अगं तसं नाही बाई मानिनी, मला म्हणायचंय की जीवाला फक्त तुझ्या हातचं थालपीठ आणि शिरा आवडतो की नाही, दुसऱ्या कोणी केलेलं त्याला कुठे आवडतं, म्हणून आपलं सहज सांगितलं ग. तुला आठवतं का एकदा मंजूने श्रेयाला सांगितलं होतं थालपीठ करायला, तेव्हा जीवाने आपल्या एकच घास खाल्ला होता आणि काय म्हणाला होता, थालीपीठ करायचं असेल तर कमीत कमी 1 वर्ष माझ्या आईकडनं ट्रेनिंग घ्या आणि मग थालीपीठी करा. नाही म्हणजे ते तुला आठवून देते ग बाई. मग रम्या म्हणते अगं आई, तू जेव्हा शिरा केला तेव्हा सुद्धा जीवा म्हणालाच होता ना की माझ्या आईचा हातचा शिरा छान होतो, माझ्या आईच्या हातच्या शिऱ्याची जादू काही वेगळी असते. मग आता मानिनी ताई म्हणतात अगं रम्या, वसुताई, अहो मी नंदिनीला हे सांगितलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला. मग लगेच वसू आत्या म्हणतात अगं बाई मानिनी, तू तिला शिकवलं आणि तिने लगेच केलं सुद्धा. आता या मानिनी ताई म्हणतात नाही हो, अहो तिने तिचंच केलंय. आता आपण चर्चा करतोय पण मला असं वाटतं त्यापेक्षा आपण खाऊन तर बघूया कशी झाली आहेत थालपीठं. आणि जीवाला सांगू नका मी थालपीठ केलेलं नाहीये, बघूयात तरी खाल्ल्यावर काय म्हणतोय ते. तर आता लगेच पारचे वडील म्हणतात हां बघूया बघूया. तर आता वसू आत्या म्हणतात बरं बाई तसं करू. मानिनी ताई म्हणतात कधी कधी नवीन व्यक्तीने केलेल्या वस्तू प्रयत्न करून खाव्यात, काय हरकत आहे खायला. आता यांचं डिस्कशन सुरूच असतं तेव्हा काव्या, पार, जीवा सगळेजण आलेत. सगळेजण आल्यानंतर मानिनी ताई म्हणतात चला रे पोरांनो बसा जेवायला, नाश्ता करून घ्या. आता सगळेजण नाश्त्याला बसतात. काव्या, पार सगळेच्या सगळे बसलेत आणि इकडे हे दोघं जोडीने बसलेत आणि नंदिनी सगळ्यांना वाढून देतीये. आता जीवा एक घास खातो थालपीठांचा आणि थालपीठं पाहिल्या म्हणतो आई अगो मस्तच की, थालपीठांचा बेत आज खूप दिवसांनी केलास. आणि आता थालपीठं खायला सुरुवात करतात सगळे. जीवा खाल्ल्या म्हणतो आउटस्टँडिंग झालंय ग आई आजचं थालपीठ, हे खूपच छान झालंय नेहमीपेक्षा. असं म्हटल्यावर सगळेजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात. नंदिनीने केलेली थालपीठं मस्तच झाली आहे. आता लगेच पार्थ शिरा खातो आणि म्हणतो शिरा पण अप्रतिम झालाय मस्त. ए आई, तुझ्या हातच्या शिऱ्याला ना खरंच तोड नाही आहे असं पार्थ म्हणतो बरं का मानिनी ताईंना. आणि जीवा पण कौतुक करायला लागतो. आता वसू आत्याचं तोंड होतं कडू. लगेच वसू आत्या इकडे तिकडे बघायला लागतात. मग जीवा म्हणतो म्हणूनच मी नेहमी म्हणतो ज्याला कोणाला थालपीठं करायची असेल ना त्याने 1 वर्ष आधी माझ्या आईच्या हातची ट्रेनिंग घ्यावी आणि मग थालपीठं करावी. मग आता हे पारचे बाबा म्हणतात अरे वा, म्हणजे माझ्या सुनेच्या हाताला चव आहे तर. काय सुनबाई, जीवाच्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात हां. आता पार्थ म्हणतो हे काय बोलताय बाबा तुम्ही. जीवा म्हणतो कोण सुनबाई बाबा. मग आता लगेच नंदिनीचं नाव घेतात ते आणि म्हणतात
अरे बाबा, सुनबाई म्हणजे तुझी बायको जीवा, नंदिनी. अरे आज सगळं तुझ्या बायकोने केलंय. हे सगळं ऐकल्यानंतर सगळे सरप्राईज झालेत. आजचा एपिसोड ना जरा स्लो होता प्रेक्षकांनो, पण चांगला दाखवला त्यांनी. आता जीवा नंदिनीकडे बघतच राहतो. मानिनी ते म्हणतात, आज सगळे पदार्थ आपल्या नंदिनीने केले आहेत. आजची शेफ नंदिनी आहे. पार्थ पण म्हणतो, वा वा, छानच झालंय सगळं. नंदिनीचं सगळेच जण कौतुक करताय. आता वसू आत्याच्या ते पोटात दुखतं बरं का. जीवा म्हणतो नंदिनीला बघून, खरंच नंदिनी छानच झाली आहे थालपीठं. नंदिनी आता स्माईल करून त्याला रिस्पॉन्स देते. मग वसू आत्या म्हणतात, अगं बाई, तुम्ही सगळे उगाच कौतुक करताय का खरंच चांगलं झालंय हे थालपीठ? वसू आत्या अशा खोचक बोलल्यानंतर काव्याला येतो राग. या दोघींचा आधीच 36चा आकडा आहे आणि त्यातनं असं काही झालं की मग तर विचारायचं काम नाही. काव्या म्हणते, आत्याबाई तुम्ही आधी खाऊन बघा ना, नंतर बोलत जा. आणि आत्याबाई तसंही उगाचच कोणी कौतुक नसतं करत. तुम्हाला नसतील आवडत थालपीठं तर कशाला खाताय तुम्ही? राहू द्या ना ते थालपीठं. मी कॉर्नफ्लेक्स खातीये. तुम्हाला खायचे आहेत का? देऊ का तुम्हाला हे खायला? आता असं बोलल्यावर लगेच वसू आत्या चिडतात बरं का. आणि काव्याला म्हणतात, काव्या मी काही तुझ्याशी बोलत नाही आहे. वसू आत्या असं बोलल्यानंतर काव्या म्हणते, कशाला खाताय, नाही तर आता डायरेक्ट लंचच करा ना, उपाशी राहा आता. असं बोलल्यावर वसू आत्या चिडून म्हणतात, तुझ्याशी बोलत नाहीये मी. आता लगेच नंदिनी विषय बदलायचा म्हणून म्हणते, अगं काव्या थालपीठ खा ना. आता काव्या म्हणते, ताई मला नकोय. आता नंदिनी म्हणते, असं काय करते तू, काहीच खाल्लं नाहीस केव्हाचं. रम्या आता तिच्या आईला खुणवते बरं का. अंगठी दाखवते या नंदिनीच्या हातातली. आणि वसू आत्या अंगठीवरून खूप खूप इश्यू करतात. आता वसू आत्या असं बोलल्यानंतर हे त्यांचे भाऊ म्हणतात, विक्रम अगं ताई आधी थालपीठ तर खा, नंतर बोल की. ए नंदिनी वाढ ग तिला थालपीठ, वाढ वाढ. अगं चव तर घेऊन बघ, खूप छान झाली आहे थालीपीठं. आता वसू आत्याने कधी कोणाचं कौतुक करावं का? काही लोक अशी विघ्न संतोषी असतात. आता ही नंदिनी वाढायला लागते त्यांना थालपीठ. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं बाई नंदिनी, अगं ही अंगठी तर साखरपुड्याची आहे ना तुझ्या, म्हणजे ही तर पार्थने घातली आहे वाटतं तुझ्या हातामध्ये. असं बोलल्यानंतर आता नंदिनी एकदम बिचारी दचकून जाते. काव्या, मानिनी ताई सगळेच्या सगळे या वसू आत्याकडे बघायला लागतात. वसू आत्या इतका इश्यू करतात त्याचा आणि म्हणतात, अगं बाई नंदिनी अजून अंगठी घातली आहेस का तू? अगो बाई मला ना जरा गोंधळच उडालाय बघ. नाही म्हणजे तुझं एंगेजमेंट झाली पार्थसोबत, तू लग्न केलं जीवासोबत. एकीकडे तू म्हणतेस जीवाने घातलेलं मंगळसूत्र मी काढणार नाहीये आणि दुसरीकडे पार्थने घातलेली अंगठी पण तुला काढायची नाहीये. अगं बाई तुझं सगळं विचित्रच आहे का नंदिनी? आता नंदिनीला किती ऑकवर्ड वाटलं असेल विचार करा प्रेक्षकांनो. काव्या तर एवढी रागाने बघते ना वसू आत्याकडे. आता काव्याला असं वाटतं या बाईला खाऊ का ठेवू. आता लगेच वसू आत्या म्हणतात, अगं काढ नंदिनी, अंगठी काढ बाई ती. आता अशा वेळेला काय होतं प्रेक्षकांनो, कोणाला काही बोलता येत नाही. घरातल्या मोठ्या माणसाला डायरेक्ट नाही बोलता येत ना, तरी ते विक्रम बिचारे खूप चिडतात. आता त्या रम्याने लगेच नाटकं चालू केलेत. रम्या म्हणते, अगं आई किती बोलणार आहेस तू, बघ बिचारी नंदिनी किती भांबावून गेली आहे. नंदिनी थांब बरं मी मदत करते, आण बघू इकडे. आता खरं तर रम्याला उठून त्या नंदिनीच्या हातातून अंगठी काढायची काहीच गरज नव्हती. अंगठी अगदी सहजरित्या निघते, एवढी काही फसून बसलेली नसते. पण ठीक आहे, होतं कधी कधी असं. रम्या काय करते, नंदिनीच्या जवळ जाते आणि पार्थने घातलेली अंगठी आहे ना म्हणून आता मुद्दाम जोरात त्या नंदिनीच्या बोटातनं खेचायला लागते ती अंगठी. त्यामुळे नंदिनीला त्रास होत असतो. नंदिनी म्हणते, अगं रम्या हळू जरा, मला त्रास होतोय. पण रम्या नंदिनीच्या त्रासाचा विचार न करता जोर जोरात ती अंगठी ओढत असते. आता हे सगळं बघतायत बरं का तिथे असणारे सगळेजण. आता इतक्या जोरात या रम्याने अंगठी ओढलेली असते, नंदिनीला खूप हर्ट होतं. आता मानिनी ते ओरडतात, अगं काय ग रम्या, अगं जरा हळू. काव्याला पण राग येत असतो बरं का. काव्या बघा कशी बघते रम्याकडे. आता लगेच रम्या म्हणते, अगं सॉरी नंदिनी, दुखलं का तुला? सॉरी, मुद्दाम केलंय हे रम्याने. हे नंदिनीच्या पण लक्षात आलंय आणि सगळ्यांना लक्षात आलंय. आता रम्याने ही अंगठी खरं तर मानी त्यांच्या हातात द्यायला हवी होती, पण रम्याने मात्र ती अंगठी काढून तिच्या आईच्या हातात दिली आहे. आता वसू आत्या ती अंगठी स्वतःच्या जवळ घेतात आणि म्हणतात, अरे पार्थ, अरे तू पण काढ बाबा आता हातातली अंगठी. ती काव्या तुझी बायको आहे, विसरला का काय बाबा? असं म्हणून आता हसतात आणि म्हणतात, काढ ना अंगठी. आता पार्थला खरं तर खूप राग आलेला असतो वसू आत्याचा, पण त्याच्या शांत स्वभावामुळे तो चुपचाप ती अंगठी काढतो. आता रम्या आणि वसू आत्या हसतात बरं का एकमेकींकडे बघून. रम्या खुणवते, आई काय भारी काम केलंयस तू. आणि वसू आत्या आता तिथेच पार्थला आग्रह करत असतात, काढ रे अंगठी पार्थ काढ.
आता पार्थ ती अंगठी काढत असताना जरा व्हिज्युअल म्हणजे आठवतं त्याला त्याचं साखरपुडा, नंदिनीचं हॅपी फेस एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याला ती अंगठी काढत असताना दुःख होतंय, कारण अजून हे सगळे एकमेकांना विसरलेले नाही आहेत. आता बघा हं प्रेक्षकांनो, नंदिनी पण त्याच्याकडे बघतच राहते. शेवटी पार्थने ती अंगठी काढली आहे. आता ती अंगठी काढल्यावरही वसू आत्याने शांत बसावं ना, पण नाही. वसू आत्या इतकं त्रास देतात प्रेक्षकांनो. खरं तर यांना दुसऱ्या घरात राहायला दिलं तर बेटर होईल, असं एक दिवस होणारच आहे. पण कधी, त्यासाठी आपल्याला मालिका बघावी लागेल. आता पार्थचे वडील पण राग बघतात वसू आत्याकडे. वसू आत्या विघ्न संतोषी असल्यासारख्या म्हणतात, आता कसं, आता सगळं ठीक झालं. मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं ग बाई, पण कसं असतं, काही गोष्टी वेळच्या वेळेवर झालेल्या बऱ्या असतात. वसू आत्या असं बोलल्यानंतर मानिनीताईंना रागच येतोय. वसू आत्या म्हणतात, बरं झालं बाई, आता जुनं काही उरलं नाहीये. वसू आत्याला काय एवढा इंटरेस्ट आहे प्रेक्षकांनो. खरं तर वसू आत्याने हे सगळं मध्ये बोलायची गरज नव्हती. आता लगेच वसू आत्या म्हणतात, अर्थात नवीन तुमची ही नाती किती जुळतायत या बाबतीत जरा मला शंकाच आहे. वसू आत्या पुढे मोठा टोमणा मारतात आणि म्हणतात, नाही, काव्याने गळ्यात मंगळसूत्र घातलंय खरी, पण आता ही किती दिवस ते गळ्यात टिकवते हे तिचं तिला माहिती. रम्या लगेच म्हणते, काय ग आई, काय चालवलेस तू, कशाला उगाचच त्रास देतेस काव्याला. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते, असं या दोघींचं चालू आहे. रम्या म्हणते, अगं आई, सगळ्यांना सुखाने नाश्ता करू दे ना, किती बोलतेस तू. त्यावर वसू आत्या म्हणतात, अगं बाई, मी सगळ्यांच्या सुखासाठीच बोलते, पण बाई माझा हेतू काय आहे हे कोणाला कळतच नाही बघ, त्याला मी तरी काय करणार. वसू आत्या असं बोलत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्याची रिॲक्शन बघा प्रेक्षकांनो. आता लगेच वसू आत्या कशा म्हणतात, बरं बाई काव्या, तुझं काही राहिलंय का काढून ठेवायचं, तसं असेल ना तर बाई आत्ताच काढून ठेव, उगाचच नंतर कशाला. आता काव्याला इतका राग येतोय ना वसू आत्याचा. वसू आत्या म्हणजे असं करताय, आ बैल मुझे मार. पुढे वसू आत्या कशा म्हणतात बघा, नाही बाई, माझा हेतू एवढाच आहे की तुम्ही चौघांनी नव्याने सुरुवात करावी, दुसरं काय बाई. आता डोकं दुखतंय काव्याचं लिटरली वसू आत्याच्या बडबडीमुळे, आणि माझं सुद्धा. तुमचं दुखतंय का कमेंट करून नक्की सांगा. पण आता काव्याने बसा पाणी प्यायलंय वसू आत्याच्या राग. वसू आत्या मात्र मस्त मनाशी हसतात, मज्जा आ गया करून. काही लोकांना काही कामं धामं नसतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा हे असे रिकामे उपद्व्याप ते लोक करत असतात. तशा आपल्या वसू आत्या आहेत. असो, आता काव्या त्यांच्याकडे रागाने बघते आणि पाणी पिऊन घेते. पार्थ मात्र तिथून निघून जातो. पार्थ जेव्हा उठून जातो तेव्हा मानिनीताई चिडतात आणि म्हणतात, काय हो वसुताई, काय गरज होती सगळ्यांना इथे बोलायची अशी. अहो पार्थ चांगला जेवत होता ना, बघा बरं आता बिचारा उपाशी निघून गेला. खरंच वसुताई, तुम्ही विनाकारण बोलत असता कधी कधी. लगेच वसू आत्या म्हणतात, अगं मानिनी, मी तर सगळ्यांच्या भल्यासाठी बोलत होते, अगं माझा उद्देश काही असं वाईट बोलायचा नव्हता ग. मग लगेच आता ते चिडतात पार्थचे वडील आणि म्हणतात, बस आता पुरे करा, टेबलावरचा आवाज बंद करा जरा. जीवा, चल जेवून घे बरं. आता लगेच शांतता पसरली आहे बरं का. बिचारा पार्थ मात्र उपाशी राहिलाय. आता हे पार्थचे वडील म्हणतात, नंदिनी तू पण बस बाळा, बस, तू तुझं वाढून घे आणि बस इथे खायला, चल बस. आता पार्थ उठून गेला, त्या जागी नंदिनीला बसायला सांगतात. आता पार्थ गेलाय बरं का बेडरूममध्ये, आणि जशी काव्या चिडचिड करते ना, अगदी एक्झॅक्टली तशीच चिडचिड करतो आज आपला पार्थ. आता ह्या इकडे मानिनीताई म्हणतात, वसुताई जरा द्या बरं इकडे ते थालपीठं, आणि नंदिनीला मुद्दाम वाढायला लावतात रम्याला बरं का. आणि आता नंदिनी बसली आहे जेवायला, हे डिटेलच दाखवलंय त्यांनी मुद्दाम. आणि मग मानिनीताई विषय बदलवण्यासाठी म्हणतात, नंदिनी तुला कामाला जायचं होतं ना आज. नंदिनी म्हणते, हो आई, आजपासनं पुन्हा आनंद निवास जॉईन करेल असं नंदिनीने असं म्हटल्यावर या मानिनीताई म्हणतात, छान जा हं बेटा आज, आणि जीवा आज नंदिनीला सोडून ये हं तू. त्यावरती जीवा म्हणतो, हो मी सोडेल. नंदिनी तू तयार झालीस की सांग मला, मी तुला ड्रॉप करतो. आता जीवाने असं बोलल्यावर काव्या त्याच्याकडे रागाने बघते आणि आश्चर्याने सुद्धा, पण जीवा तिला रिस्पॉन्स देत नाही. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, या काव्याला पण फार राग आलाय, त्यामुळे तीही उठून गेली आहे. आता पार्थ तिकडे चिडचिड करत असतो बेडरूम मध्ये गेल्यावर. काय पद्धत असते का ही अशी बोलायची, कुठलीही गोष्ट काही करायची, कसंही बोलायचं, कसंही वागायचं, समोरच्याला वाईट वाटेल, समोरच्याला राग येईल असं सतत बोलत राहायचं का. प्रत्येक वेळेला घडून गेलेल्या गोष्टींच्या खपल्या काढत राहायच्या. काय चाललंय हे घरामध्ये, हे सगळं असंच चालत राहिलं तर कशा नॉर्मल करणार गोष्टी. सगळ्या वेळेला प्रत्येक वेळेला वसू त्या सगळं स्वतःच्याच मनासारखं करते. नाही, काय पद्धत आहे का ही. नंदिनीच्या हातातनं चक्क अंगठी ओरबाडली, काय पद्धत आहे, मला अजिबात नाही आवडलेलं आहे.
आता मी मात्र आईला बोलणार आहे, वसू आत्याला तू बोलतेस का मी बोलू? खूप झालं आता, अति झालं. आता असं बोलल्यानंतर पार्थ आता ती फाईल घेत असतो आणि असा आपटत असतो. तेव्हा काव्या मुद्दाम उलटे आकडे मोजायला लागते कपड्याच्या घड्या करता करता आणि म्हणते 10, 9, 8, 7, 6. आता पार्थला आठवतं की त्यानेच काव्याला सल्ला दिलेला असतो राग आल्यावर उलटे आकडे मोजायचे. तो प्रसंग पार्थला आठवतो. आता काव्या म्हणते काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आपण. काही माणसं आपल्याला त्रास देत असतात कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात ऍक्शनला रिॲक्शन हवी असते. आपण रिॲक्शन देणं बंद केलं की त्रास कमी होतो ना. आता हे सगळं ती पार्थला बोलते आणि पुन्हा एकदा उलटे आकडे मोजते. 5, 4, 3, 2, 1. आता पार्थला त्याची चुकी लक्षात येते की तो विनाकारण चिडचिड करतोय. छान दाखवली ना या दोघांची ही बॉन्डिंग. तर असो प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. हा एपिसोड इथे संपलाय. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय एक मुलगी आली आहे बुके घेऊन आणि ती जीवाचं अभिनंदन करते. त्यावर आता नंदिनी म्हणते तुझं नाव जीविका आहे का? ती म्हणते नाही नाही, माझं नाव जीविका नाहीये. अरे मी अनिशा आहे. आणि जीवा अभिनंदन तुझं. अरे तुला माहितीये ना काव्याला किती आवडतात ही फुलं. अरे स्पेशली तुमचं अभिनंदन करायला आले मी. कुठे तुझी बायको काव्या? असं बोलल्यानंतर आता सगळेचे सगळे ते त्या मुलीकडे बघायला लागतात. सगळे सरप्राईज झाले ना. म्हणजे आता या जीवा आणि काव्याचं अफेअर समोर येतं की काय? आता ही जीवा आणि काव्याची कॉमन फ्रेंड आहे असं दिसतंय. तर प्रेक्षकांनो बघूयात पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.